आजचा व्हिडिओ अशा एका सेव्हिंग स्कीम बद्दल आहे जिच्याबद्दल तुम्ही खूप ऐकलं असेल. कदाचित तुमच्यापैकी काही जणांनी या स्कीम मध्ये गुंतवणूक सुद्धा केलेली असेल. ही अशी स्कीम आहे जी तुमचं सेव्हिंग सुद्धा करते आणि टॅक्स सुद्धा वाचवते. ही स्कीम मॅच्युअर झाल्यानंतर तुम्हाला 70 ते 80 लाख रुपये टॅक्स फ्री मिळू शकतात. ही स्कीम आहे सुकन्या समृद्धी योजना. या स्कीम बद्दल लोकांना अनेक शंका आहेत. या स्कीमच्या टर्म्स अँड कंडिशन्स नक्की काय असतात, किती अमाऊंट इन्व्हेस्ट करता येते, स्कीम बद्दलच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी कोणत्या आहेत, या सगळ्या डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तुम्हाला जर फायनान्शियल माहिती घ्यायला आवडत असेल, या स्कीम मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे. परंतु तुम्ही जर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी असाल तरी हा व्हिडिओ तुमच्यासाठी कामाचा आहे. बाकी असे भन्नाट व्हिडिओ आम्ही बनवत असतोच, परंतु त्या प्रमाणामध्ये सबस्क्रायबर्स मात्र आम्हाला मिळत नाही. त्यामुळे चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण हा चांगला कंटेंट जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नावावरूनच लक्षात येतं की ही योजना अशा लोकांसाठी आहे ज्यांना मुलगी अपत्य आहे. तिचं आर्थिक भविष्य समृद्ध करण्यासाठी ही स्कीम आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत ते तुम्हाला आधी सांगतो. आपण या स्कीमची अकाउंट ओपनिंग प्रोसेस काय असते ते पाहणार आहोत. या स्कीमसाठी कोण कोण पात्र आहे, अकाउंटचा कालावधी किती असतो, किती अमाऊंट आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, तुम्हाला इंटरेस्ट रेट किती मिळतो, टॅक्स कसा वाचतो, या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. या स्कीम मधून सगळ्यात जास्त रिटर्न्स कसे कमवायचे याची टिप सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी देणार आहे. सुकन्या समृद्धीचं अकाउंट आपण कोणासाठी ओपन करू शकतो? कोणताही भारतीय नागरिक आपल्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेचं अकाउंट ओपन करू शकतो. NRI या स्कीम मध्ये अकाउंट ओपन करू शकत नाही. एका मुलीसाठी एकच अकाउंट तुम्हाला ओपन करता येतं. अशा प्रकारे जास्तीत जास्त 2 मुलींसाठी हे अकाउंट तुम्हाला सुरू करता येतं. पण जर जुळ्या किंवा तिळ्या मुली असतील तर त्या केसमध्ये तुम्ही 3 अकाउंट्स ओपन करू शकता. हे अकाउंट तुम्ही मुलीच्या जन्मापासून तर ती 10 वर्षांची होईपर्यंत कधीही ओपन करू शकता. जेवढ्या लवकर तुम्ही हे अकाउंट उघडाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं. जेव्हा तुम्ही हे अकाउंट उघडाल त्यानंतर पुढच्या कमीत कमी 15 वर्षांसाठी तुम्हाला दरवर्षी या अकाउंटमध्ये काही अमाऊंट डिपॉझिट करावी लागेल. एका वर्षामध्ये या अकाउंटमध्ये तुम्ही कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये इन्व्हेस्ट करू शकता. समजा तुमची मुलगी आता 8 वर्षांची आहे तर पुढील 15 वर्षांसाठी म्हणजे ती 23 वर्षांची होईपर्यंत तुम्हाला दरवर्षी इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. ही इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 250 रुपये ते 1.5 लाखांच्या दरम्यान किती असू शकते हे तुम्हाला सांगितले. तुम्हाला जर छोट्या इन्स्टॉलमेंट मध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायला लागेल, ती म्हणजे अकाउंट ओपन केल्यानंतर 15 वर्षापर्यंत तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. मात्र या स्कीमचा मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो 21 वर्षांचा आहे. म्हणजे स्कीमची अमाऊंट तुम्ही अकाउंट ओपन केल्याच्या दिवसापासून 21 वर्षानंतर तुम्ही काढू शकता. समजा तुमची मुलगी 8 वर्षांची आहे तर अकाउंट ओपन केल्यानंतर मुलगी 23 वर्षांची होईपर्यंत तुम्हाला गुंतवणूक करायची. पण इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट मुलीचं वय 29 वर्ष झाल्यानंतरच तुम्ही काढू शकता. हा अमाऊंट विड्रॉवलचा जनरल रूल आहे, परंतु त्यामध्ये काही एक्झेम्पशन सुद्धा आहेत. तुमची मुलगी जेव्हा 18 वर्षांची होईल तेव्हा तुम्ही तोपर्यंत डिपॉझिट केलेल्या अमाऊंट पैकी 50% अमाऊंट तुम्ही विड्रॉ करू शकता. तिचं लग्न किंवा शैक्षणिक उद्देशासाठी तुम्हाला ही अमाऊंट विड्रॉ करता येईल. आता अकाउंट ओपनिंग, इन्व्हेस्टमेंट अमाऊंट आणि लॉक इन पिरियड याबद्दल आपण सगळी माहिती पाहिली. आता महत्त्वाचं म्हणजे या स्कीम मध्ये तुम्हाला इंटरेस्ट रेट किती मिळतो ते पाहूया. प्रत्येक तिमाहीमध्ये सरकार सुकन्या समृद्धी योजनेचा इंटरेस्ट रेट बदलत असतं. त्यामुळे या स्कीममध्ये फिक्स रिटर्न असे नसतात. या स्कीममध्ये एक नियम असा आहे की मागील 10 वर्षामध्ये गव्हर्नमेंट बॉन्ड्सने जेवढे ॲव्हरेज रिटर्न्स दिलेले आहेत त्याच्यापेक्षा 0.75% जास्त रिटर्न्स या स्कीममध्ये द्यायला लागतील. म्हणजे ही स्कीम PPF म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड पेक्षा 0.5% रिटर्न जास्त देते. सुकन्या समृद्धी योजनेचा सध्याचा इंटरेस्ट रेट 8% इतका आहे. म्हणजे ही स्कीम रिटर्न्सच्या बाबतीत नक्कीच तुमच्या फायद्याची आहे. आता टॅक्स बेनिफिट काय मिळतात ते पाहूयात, परंतु त्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना देतो. पैसा पाणीने व्हॉट्सॲप चॅनेल सुरू केले. ते चॅनेल तुम्ही लगेच जॉईन करा. तुम्हाला त्यावर आम्ही अशा योजनांबद्दल सतत माहिती देत असतो. या चॅनेलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देतो. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत PF मध्ये जे टॅक्स बेनिफिट मिळतात ते या स्कीम मध्ये आहेत का? तर नक्कीच आहेत. PF प्रमाणेच ही स्कीम सुद्धा एक्झेम्प्ट म्हणजे EEE कॅटेगरी मध्ये येते. या स्कीम मध्ये सेक्शन 80C च्या अंतर्गत वर्षाला तुम्हाला 1.5 लाखांपर्यंतचे टॅक्स डिडक्शन मिळते. म्हणजे म्युच्युअल फंड, इन्शुरन्स किंवा या स्कीम मध्ये 1.5 लाखांपर्यंत तुम्ही जेवढी अमाऊंट इन्व्हेस्ट कराल ती टॅक्स फ्री असेल. त्यावर कोणताही टॅक्स तुम्हाला भरायला लागणार नाही. दुसरं म्हणजे या स्कीम मध्ये तुम्हाला जे व्याज
व्याज मिळणार आहे त्यावर सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. आणि तिसरं एक्झेम्पशन म्हणजे जेव्हा तुम्ही या स्कीम मधली अमाऊंट विड्रॉ कराल त्या अमाऊंटवर सुद्धा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरावा लागणार नाही. म्हणजे डिपॉझिटवर टॅक्स नाही, इंटरेस्टवर टॅक्स नाही आणि मॅच्युरिटी अमाऊंटवर सुद्धा तुम्हाला टॅक्स नाही. अर्थातच एक्झेम्प्ट मध्ये ही स्कीम येते. त्यामुळं टॅक्सच्या बाबतीत तर ही स्कीम खूपच फायद्याची दिसते. या स्कीमचं अकाउंट कुठं ओपन करायचं, अजून तरी या स्कीममध्ये ऑनलाईन पद्धतीने अकाउंट ओपन करण्याची सुविधा आलेली नाही. तुम्हाला जर अकाउंट ओपन करायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा या स्कीममध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या बँकांमध्ये जाऊन ते अकाउंट ओपन करायला लागेल. SBI, PNB, ICICI सारख्या मोठ्या बँकांमध्ये तुम्ही हे अकाउंट ओपन करू शकता. तिथे तुम्हाला एक ॲप्लिकेशन देऊन गरजेचे डॉक्युमेंट सबमिट करायला लागतील, जसं की मुलीचं बर्थ सर्टिफिकेट द्यायला लागेल, ॲड्रेस प्रूफ, ID प्रूफ द्यावे लागतील आणि त्यानंतर इनिशियल डिपॉझिट केलं की तुम्हाला अकाउंटचं पासबुक मिळेल. तुम्हाला जर वाटत असेल की दर महिन्याला अमाऊंट डिपॉझिट करणं तुमच्या लक्षात राहणार नाही तर तुम्ही बँकेला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊ शकता. त्यानुसार दर महिन्याच्या ठराविक तारखेला तुमच्या बँक अकाउंटमधनं ठरलेली रक्कम कट होईल. हे स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स तुम्ही नंतर बंद सुद्धा करू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हा हे अकाउंट पोस्ट ऑफिसमधनं बँकेत किंवा बँकेतून पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर सुद्धा करता येईल. अकाउंट ट्रान्सफरवर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावले जात नाहीत. आता काही महत्त्वाच्या शंका आहेत. समजा एखाद्या वर्षी तुम्हाला आर्थिक अडचण आली आणि स्कीममध्ये पैसे टाकायला जमलं नाही तर काय? अशा वेळी तुमचं अकाउंट डिॲक्टिवेट होईल. मात्र तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा 50 रुपयांची पेनल्टी भरून हे अकाउंट पुन्हा रिॲक्टिवेट करू शकता. या स्कीमची मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाऊंट फक्त 250 रुपये आहे. त्यामुळे तेवढी भरून तुम्ही हे अकाउंट सुरू तर नक्की ठेवू शकता. हे अकाउंट मध्येच बंद करता येते का? तर याचं उत्तर नाही असं आहे. काही स्पेशल केसमध्ये तुम्ही हे अकाउंट बंद करू शकता, जसं की तुमच्या मुलीचा दुर्दैवाने मृत्यू झाला किंवा तिला काही मोठा आजार झाला किंवा मुलीचं नागरिकत्व बदललं गेलं तर हे अकाउंट बंद होऊ शकतं. मात्र अशा केसेस फार रेअर असतात. त्यामुळं नॉर्मली तुम्हाला हे अकाउंट बंद करता येत नाही. या स्कीम मधून मॅक्सिमम रिटर्न्स मिळवण्यासाठी एक टिप आहे, ती म्हणजे तुम्हाला दर महिन्याला 10 तारखेच्या आधी तुमची अमाऊंट अकाउंटमध्ये डिपॉझिट करायची आहे, जेणेकरून तुम्हाला त्या महिन्याचा इंटरेस्ट सुद्धा मिळतो. समजा तुम्ही जानेवारी महिन्यात 8 तारखेला 10,000 रुपये इन्व्हेस्ट केले तर जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला त्या 10,000 रुपयांवर इंटरेस्ट मिळेल. पण तुम्ही ती अमाऊंट जानेवारीच्या 15 तारखेला इन्व्हेस्ट केली तर त्यावर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापासून इंटरेस्ट मिळायला सुरुवात होईल. तर ही तर झाली तुम्हाला स्कीम बद्दलची माहिती. आता या स्कीम मध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का? तुम्हाला शेअर मार्केटमधील इन्व्हेस्टमेंट जर रिस्की वाटत असेल आणि ठीकठाक रिटर्न देणारी चांगली इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर हा पर्याय तुमच्यासाठी खूप चांगला आहे. त्यामुळे तुम्ही त्यामध्ये नक्की इन्व्हेस्टमेंट करू शकता. तुमच्या मुलीच्या भविष्यासाठी, अर्थातच तिच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी पैसे साठवायचे असतील तर सुकन्या समृद्धी योजना हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये किंवा मित्रांमध्ये ज्या लोकांना लहान मुलगी आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. बाकी असे व्हिडिओ आपला समाज आर्थिक साक्षर बनवण्यासाठी प्रचंड मोलाची भूमिका पार पाडत असतात. त्यामुळे आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा. फायनान्स संबंधी आम्ही भरपूर माहिती देत आहोत, त्याची प्लेलिस्ट सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, ती एकदा नक्की चेक करा. सध्यासाठी आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पैसा पाणी.